ओळख. प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये लोकांना महत्त्वाचे स्थान आहे. या पाठात आपण भारतातील राजकीय पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्षांचे कार्य आणि राजकीय पक्षांचे प्रकार याविषयी शिकणार आहोत. राजकीय पक्ष म्हणजे काय? राजकीय पक्ष हा लोकांचा समूह किंवा गट असतो. यात राजकीय प्रश्नांबाबत समान राजकीय मत असते. पक्षाचे धोरण किंवा कार्यक्रम निर्माण करण्यासाठी राजकीय पक्ष विविध सार्वजनिक प्रश्नांबाबत आपली भूमिका ठरवतात. लोकशाहीत अनेक राजकीय पक्ष आहेत. निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा होते. निवडणुकीत बहुमत प्राप्त झालेले पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणून ओळखले जातात. बहुमत न मिळवू शकलेल्या पक्षांना विरोधी पक्ष असे म्हटले जाते. सत्तेवर आलेल्या पक्षाला आपली ध्येये, धोरणे राबवण्यासाठी संधी मिळते. पक्ष पद्धती. राजकीय पक्ष एका पद्धतीनुसार कार्य करत असतात. त्याला पक्ष पद्धती म्हणतात. पक्ष पद्धतीचे वर्गीकरण पक्षाचे सामर्थ्य आणि संख्येनुसार केले जाते. एकपक्ष पद्धतीमध्ये एकच पक्ष अस्तित्वात असतो किंवा एकच पक्ष प्रभावी असतो. एकपक्ष पद्धतीमध्ये इतर पक्ष असतात, पण ते सत्ताधारी पक्षाइतके प्रभावी नसतात. द्विपक्ष पद्धतीमध्ये दोन पक्ष प्रभावी असतात. दोन्ही पक्ष सरकार बनवण्यासाठी कार्यक्षम असतात. बहुपक्ष पद्धतीमध्ये अनेक पक्ष प्रभावी असतात आणि ते सत्तेसाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. भारतात पक्षातील वरिष्ठ नेते उमेदवारांची निवड करतात. उमेदवाराला पक्षाकडून तिकीट म्हणजेच उमेदवारी मिळते. भारतात राजकीय पक्ष हे चिन्हांवरून ओळखले जातात. जगात असे काही देश आहेत की जिथे राजकीय पक्षच नाहीत. उदाहरणार्थ कतार, ओमान आणि संयुक्त अरब अमिरात. या देशात राजकीय पक्षांवर बंदी आहे. जनता आणि राजकीय पक्ष. राजकीय पक्ष जनतेला जवळचे वाटतात आणि राजकीय पक्षाकडून त्यांच्या समस्या सोडवल्या जातील असा त्यांचा विश्वास असतो. राजकीय पक्षही निवडणुकीत पाठिंब्यासाठी लोकांवर अवलंबून असतात. नागरिक चळवळी, प्रसार माध्यमे आणि बिगर शासकीय संघटनेकडून पक्षांवर टीका सुद्धा केली जाते. राजकीय पक्षांचे कार्य. लोकशाहीमध्ये विविध कारणांसाठी राजकीय पक्ष महत्त्वाचे आहेत. 1. धोरण ठरवणे. राजकीय पक्ष वेगवेगळी धोरणे आणि कार्यक्रम जाहीर करतात. जिंकलेला पक्ष सत्ता काबीज करतो आणि त्यांच्या धोरणांची अंमलबजावणी करतो. 2. सरकार बनवणे आणि कारभार चालवणे. जे पक्ष सत्तेवर येतात ते जनतेच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न करतात. जनतेच्या मागण्यांचे कार्यक्रमात रूपांतर करून पूर्तता केली जाते. म्हणून ते जास्तीत जास्त जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. 3. कायदे बनवणे. सत्ताधारी पक्षाचा मंत्री किंवा कोणताही संसद सदस्य कायद्याचा मसुदा किंवा विधेयक सादर करू शकतो. संसदेतील विरोधी सदस्य विधेयकावर चर्चा करतात किंवा टीका करतात. जनतेचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी ही टीका महत्त्वाची असते. सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या विधेयकाचे बहुमताच्या आधारे कायद्यांमध्ये रूपांतर होते. 4. जनजागृती आणि लोकशिक्षणाची निर्मिती करणे. पक्षांमुळे जनतेला राज्यकारभाराची माहिती मिळते. सभा, मेळावे, अधिवेशन आणि पत्रके या माध्यमातून राजकीय पक्ष नागरिकांना राजकारणाचे ज्ञान देतात. राजकीय पक्ष निवडणुकीच्या वेळी प्रचार मोहिमेतून लोकशाही सहभाग वाढवतात आणि लोकांना विविध प्रश्नांचे ज्ञान देतात. 5. विरोधी पक्षांची भूमिका. विरोधी पक्ष सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करतात. जर धोरणं जनतेच्या हिताच्या विरोधात असतील तर ते चुकीची धोरणं रद्द करण्याची मागणी करतात. उदाहरणार्थ अन्नपदार्थ आणि भाजीपाला यांच्या किमती वाढल्यानंतर आणि पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसेल तर. म्हणून जबाबदार सरकार तयार करण्यात विरोधी पक्ष मदत करतात. 6. जनता व सरकारमधील दुवा.
जनतेच्या मागण्या सरकारकडे पोहोचवण्यात राजकीय पक्षांचा महत्त्वाचा सहभाग असतो. तसेच ते सरकारी धोरणांची किंवा योजनांची माहिती जनतेला देतात. ते त्यांच्या कार्याबद्दल आणि जनतेच्या प्रतिक्रियेविषयी संवेदनशील असतात. राजकीय पक्षांचे प्रकार. भारतात राजकीय पक्षांचे त्यांचा प्रदेश व प्रभावानुसार मुख्य दोन भागांमध्ये वर्गीकरण करतात: राष्ट्रीय पक्ष आणि राज्य किंवा प्रादेशिक पक्ष. दोन्ही पक्षात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष समाविष्ट होतात. भारतातील काही राष्ट्रीय पक्षांविषयी जाणून घेऊया. 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष. हा पक्ष 1885 मध्ये स्थापन झाला. हा पक्ष दीर्घकाळ भारताच्या राजकारणात प्रभावी आहे. हा पक्ष धर्मनिरपेक्षता, समाजातील दुर्बल आणि अल्पसंख्याक वर्गाचे हित साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. 1947 पासून 1977 पर्यंत हा पक्ष केंद्रात सत्तेवर होता. पुन्हा त्याने 1980 पासून 1989 पर्यंत केंद्र सरकारची सत्ता चालवली. 1991 पासून त्याला बहुमत मिळाले नाही, परंतु तो इतर पक्षांच्या पाठिंब्याने सत्तेवर आला. 1996 पासून 2004 पर्यंत हा पक्ष सत्तेत नव्हता. 2004 पासून काँग्रेस पक्ष हा संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच UPA या युतीखाली भारताचे नेतृत्व करीत आहे. 2. भारतीय जनता पक्ष म्हणजेच BJP. हा पक्ष 1980 मध्ये स्थापन झाला. बलशाली आणि वैभव संपन्न भारत निर्माण करणे हे पक्षाचे उद्दिष्ट आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी पक्षाची भूमिका आहे. भारतीय राजकारणात सांस्कृतिक राष्ट्रवाद किंवा हिंदुत्व हा प्रमुख घटक आहे असे पक्षाचे मत आहे. जम्मू आणि काश्मीरचे भारताबरोबर एकत्रीकरण, समान नागरी कायदा आणि सक्तीच्या धर्मांतरावर बंदी असावी अशा त्यांच्या मागण्या आहेत. 1998 मध्ये ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर आले आणि 2004 पर्यंत सत्तेत राहिले. 3. बहुजन समाज पक्ष. 1984 मध्ये हा पक्ष काशीराम यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे या पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बहुजन या संकल्पनेत दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि धार्मिक अल्पसंख्याक जनतेचा समावेश होतो. सन 2007 मध्ये बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेश विधानसभेत 403 पैकी 203 जागा मिळवून सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला होता. 2012 मध्ये पक्षाला उत्तर प्रदेश विधानसभेत 80 जागा मिळाल्या होत्या. 4. भारतीय कम्युनिस्ट पक्ष. हा पक्ष 1925 मध्ये स्थापन झाला. हा पक्ष कामगार, शेतकरी आणि गरिबांच्या हितासाठी प्रयत्नशील आहे. मार्क्सवाद हा पक्षाचा प्रमुख विचार आहे आणि धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीवर पक्षाचा विश्वास आहे. 1964 मध्ये या पक्षाचे विभाजन झाले आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच मार्क्सवाद हा नवीन पक्ष तयार झाला. 2004 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केंद्रातील काँग्रेस नेतृत्वाखालील UPA सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. तथापि त्यांनी 2008 मध्ये पाठिंबा काढून घेतला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. हा पक्ष 1964 मध्ये स्थापन झाला. समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांना ह्या पक्षाचा पाठिंबा होता आणि जमातवाद आणि साम्राज्यवाद यांना विरोध होता. औद्योगिक कामगार, गरीब, शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये या पक्षाचा प्रभाव आहे. ते नवीन आर्थिक धोरणाला टीका करतात, ज्यामुळे भारतात परदेशी भांडवलाची गुंतवणूक होते. पश्चिम बंगालमध्ये हा पक्ष 1977 ते 2011 अशी 34 वर्षे सलग सत्तेत होता. 2004 मध्ये केंद्रातील UPA सरकारला पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. 1999 मध्ये भारतीय काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, संघराज्यवाद आणि गांधीवाद या तत्वांना पाठिंबा देतो
त्याचप्रमाणे समाजातील दुर्बल घटकांच्या सबलीकरणासाठीही या पक्षाचा पाठिंबा आहे. देशाची उच्च कार्यालये भारतात जन्मलेल्या व्यक्तीलाच मिळावी असा पक्षाचा आग्रह आहे. 2004 पासून पक्षाने यूपीए सरकारला पाठिंबा दिला आहे. आता काही राज्यस्तरीय आणि प्रादेशिक पक्षांचा अभ्यास करूया. काही राज्यस्तरीय पक्ष राज्याच्या हिताकडे लक्ष देतात, तर इतर राष्ट्रीय पातळीवर अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ, पश्चिम बंगाल राज्यात सध्या सत्तेवर असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष. या पक्षाची राष्ट्रीय पातळीवर संघटना आहे. 1996 पासून जवळजवळ सर्व राज्यस्तरीय पक्षांनी केंद्र सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून काम केले आहे. म्हणून या पक्षांचे महत्त्व वाढत चालले आहे. महाराष्ट्रातील 2 प्रमुख राज्यस्तरीय पक्षांविषयी शिकूया. शिवसेना या पक्षाने सुरुवात करूया. हा पक्ष 1966 मध्ये मुंबई येथे स्थापन झाला. महाराष्ट्र मराठी लोकांसाठी आहे या तत्वावर आधारित चळवळीतून या पक्षाची सुरुवात झाली. हळूहळू पक्षाने हिंदू राष्ट्रवादाच्या आधारे आपला प्रभाव वाढवला. हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने 1989 मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती जाहीर केली. या युतीने 1995 मध्ये महाराष्ट्रात राज्य सरकार स्थापन केले. 1996 मध्ये शिवसेनेने भाजप प्रणित केंद्र सरकारला सुद्धा पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रातील दुसरा महत्त्वाचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. हा पक्ष 2006 मध्ये मुंबई येथे स्थापन झाला. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गटाने हा पक्ष स्थापन केला. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे ही पक्षाची वचनबद्धता आहे. मनसेने 2009च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 13 जागा जिंकल्या. सध्या या पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेत 12 आमदार आहेत. महाराष्ट्रात मर्यादित प्रभाव असणारे आणखी काही प्रादेशिक पक्ष आहेत. उदाहरणार्थ, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, जनसुराज्य शक्ती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारिप बहुजन महासंघ, लोकसंग्राम पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनता दल आणि रिपब्लिकन पक्ष.